आज बेळगाव दौऱ्यावरती उदय सामंत मंत्रीसाहेब आलेले आहेत आणि आज जरांगे आणि सोडलेलं आहे ह्याच्यासाठी एक त्यांच्यासाठी विचारलं. मनोज जरांगे साहेबांनी जे उपोषण काल मनोज जरांगे पाटलांनी रात्री 2 वाजता जे आंदोलनाला स्थगिती दिली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिवसेनेचे मुख्य नेते आणि पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना सुरुवातीला असे आवाहन केलेलं होतं आणि शिंदे साहेबांनी देखील मराठा समाजाच्या मागण्या अनेक मान्य केलेल्या आहेत. आता देवेंद्रजी देखील करतायत. त्याच्यामुळे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे 100% मराठा समाजाला न्याय देईल हा विश्वास महायुतीतला एक मंत्री म्हणून मला आहे. आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत असताना अन्य कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही देखील महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. सर, महाराष्ट्र सरकारने जे जी.आर. आता निघणार आहे की मनोज जरांगेचं जे आंदोलन उभं केलं होतं, मुंबईपर्यंत आंदोलन येऊन पोहोचलं होतं, तर एवढं मराठी समाजासाठी शिवसेना भरपूर प्रयत्न करत होते. तर आज शिवसेना तर भूमिका काय आहे? नाही, तुमचा गैरसमज आहे की पहिलीच गोष्ट मी आपल्याला सांगितली की तिथे गेलेले शिष्टमंडळातले प्रसाद लाड होते. ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना 2-3दा भेटले. माझ्याशी देखील चर्चा झाली. मी देखील त्यांच्या पूर्ण संपर्कामध्ये होतो. मी देखील तिथे येण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. परंतु त्यांनी मला असं सांगितलं की विखे पाटील साहेबांनी सांगितलं की शासनाचं शिष्टमंडळ आमचं इथं आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही रत्नागिरीवरनं आंतरवलीला येऊन त्रास घेऊ नका. त्याच्यामुळे आम्ही माननीय मनोजदादा जरांगे यांशी बोलतो आणि ह्याच्यातनं मार्ग काढतो. परंतु शिवसेना म्हणून आणि शिंदेसाहेब म्हणून आम्ही सगळे मनोजदादांबरोबर होतो आणि मनोजदादांनी हे आंदोलन मागं घ्यावं हीच आमची सगळ्यांची इच्छा होती. आज मनोजदादांनी जे आंदोलन मागे घेतलं आहे शिवसेना हे सपोर्ट देण्यात आलेलं आहे. कृष्णा देवळकर, टीव्ही मराठी, बेळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.